आम्ही आता चाललेलो आहोत पुन्हा एकदा धबधब्याखाली, कारण रात्री आमचं जेवण झालं, तुम्ही बघितलं, आमचे गेमही झाले आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी आराम केलाय आणि सकाळी अगदी फ्रेश होऊन. पण काही काही लोक आहेत ते अजिबात फ्रेश नाही आहेत. अशा लोकांना सुद्धा आम्ही घेऊन जातोय आणि काही काही लोकांना भूक लागली आहे, तर ते बघूया आपण काय काय करतात सगळेजण. मग रात्री झोप लागली का? रात्री झोप लागली, पण जरा काय झालं, आपल्याला बाजूला जे झोपणारे जे होते रात्रीचे जास्त काल दंगा ओरडल्यामुळे रात्री झोपत सुद्धा त्यांचं चालू होतं. कोण घोरत होते का बोलत होते? घोरत होते पण आणि बोलत पण असे आपले दास दादा. बाकी आयुष तर पायाखाली होता, पायाखाली खाली 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 त्याला खाली खाली. ओके, आता इकडे काय काय ना भूक लागली आहे तर इकडे चाललंय जेवण आहे. हां व्हेरी, काय सई भूक लागले? सई चहा पितले, नाश्ता चाललाय. ओके, तर इकडे आमचा चहा नाश्ता झालेला आहे. काय काय भूक लागली आहे ते थोडंसं घेऊन खातात असं आहे. चला तर आपण बघूया तर मग कुठे जाणार आहे. रेखा तयार झाली का? ए रेखा इकडे बघ ना, तिकडे काय बरं, गाडी हाकायची का? हाकायची का गाडी? चला मग लवकर लवकर लवकर. बाहेर असं मस्त पाऊस चालू आहे. पाऊस सकाळपासूनच चालू आहे इकडे. तर आम्ही आमच्या ठिकाणी आलेलो आहोत. हे असं खळखळ खळखळ वाहता पाणी दिसतंय तुम्हाला मागे. गुड. आता आपण इकडे बघायचं, आपल्या मागे काय व्ह्यू दिसणार आहे. तर आपण जाणार आहोत तिथे आणि तिथे सुरक्षित असं, काही डेंजर नाही आहे, काय नाही आहे, सुरक्षित आहे. त्यामुळे आपल्याबरोबर जे लहान मुलं आहेत ते पण एन्जॉय करू शकतो आपण. तर छान आहे. आणि हा मला अर्चनाने सुचवला होता की अगं आपण पालीच्या जे आपलं घर आहे त्याच्या पुढेच हा एक धबधबा आहे छोटा, ॲक्च्युली मोठा पण आहे पण तिथे एवढं सुरक्षित नाही, त्यामुळे आपण तिथे नाही जाणार. आपण आपली सेफ्टी पहिली बघायची असते आणि मग एन्जॉय. तर आपण सेफ्टी आणि एन्जॉय दोन्ही करायला इकडं आलं आहे, तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. तर जोरात पाऊस आलेला आहे आणि ही लोक धबधब्याखाली भिजायला आले होते आणि पावसामध्ये छत्री घेऊन उभे राहिले. काय बोलणार आता? मस्त. हा आता वाढलं बघा, आता वाढलं बघा. धबधबा आहे आणि त्यामध्ये एन्जॉय करतो. पाणी वरून पडतंय. तर
तिकडे मुलं आम्ही सगळे एन्जॉय करतोय आणि मजा येते आहे. सुरक्षित आणि थोडंसं पाणी वाढलंय कारण पाऊस आलाय म्हणून ते पाणी वाढलंय, पण इतकं स्वच्छ पाणी आहे, एवढं काही डेंजर नाही आहे, तर आम्ही एन्जॉय करतोय. तसं आभाळ बघा, हे फोग आलाय बघा, ढग कसे आलेत ते धुक्क. आणि हे छान 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 वातावरण आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. मस्त पाऊस पडतोय आणि आता आम्हाला जायचं आहे कुठे का मंदिरात ना, तर पटापट आम्ही आता चेंज करून जाणार मंदिरात. पण थोडासा पाऊस थांबला तर बरं होईल, खूप पाऊस येत आहे. तर आपलं धबधब्यामध्ये मजा करून झालेली आहे आणि आपण रेडी झालोत, फ्रेश झालोत आणि आपण आता चाललोय मंदिरामध्ये. खूप मजा आली, वातावरण खूप सुंदर आहे. कसं वाटलं रेखा? कसं होतं? मी काय विचारते? छान होतं, छान. AC लावतात ना त्यामुळे त्यांना थंडी वाजते. तर मजा तर करतच जायचं. तर बघूया जाताना काय होतं, मंदिरात थोडंसं काय भेटतं का बघू, कारण पाऊस खूप आहे. पावसामध्ये मोबाईल बाहेर काढायला थोडासा प्रॉब्लेम होते, पण तरी पण बघूया. आम्ही खूप मजा केली, तर आशा करते तुम्ही सुद्धा मजा कराल. हे आपलं पालीचा गणपती. आपण खूप वेळ आलो इकडे. प्रसादालय आहे. तुम्ही इथे आपल्या पाली तीर्थस्थानाचा तुम्ही प्रसाद घेऊ शकता. इथे छान अशी सोय आहे भक्तजनांसाठी. चलो बाय बाय, पुन्हा भेटूया. चलो तर आज आपला दिवस होता दुसरा आणि आज आपण सकाळपासून जो वॉटरफॉल होता तिथे गेलो, त्यानंतर फ्रेश झालो, त्यानंतर आपण पालीच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आज आहे गुरुपौर्णिमा, त्याच्यामुळे आपल्या गणपती बाप्पाचं पण दर्शन चांगलं झालं. तिथे तीर्थप्रसाद घेतला, त्यानंतर आम्ही सगळे निघालो आणि आता प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी पोचवून सोडून आता पुढे आम्ही चाललो आहे घरी. तर आपण व्हिडिओ इथेच थांबूया आणि काय मज्जा केली, कशी वाटली तुम्हाला, तुम्हाला ते आवडली का हे नक्की सांगायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करा, आवडेल मला ते, कमेंट करा, ते खूप आनंद होतो कमेंट वाचून. तर आपल्या चॅनलला असं सपोर्ट राहू दे आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र.